निलेश घायवळला मिळालेल्या पासपोर्टवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। राम शिंदेंच्या दबावामुळे घायवळला पासपोर्ट मिळाला असा आरोप रोहित पवारांनी केलाय। घायवळला बंदुकीचा शस्त्रपरवाना कसा मिळाला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। घायवळकडून नगरमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करण्यात आला। तत्कालीन नेत्यांच्या दबावामुळे घायवळला पासपोर्ट मिळाला। पासपोर्टसाठी कुणाचा दबाव हे शोधावं लागेल असं फडणवीसांनी रोहित पवारांना उत्तर दिलं। राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश गायकवाडला ही मदत केली। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन गायकवाड ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं। आणि हे वक्तव्य करत असताना मी बोलतोय असं नका समजू, रामदास कदम साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की एक अशी व्यक्ती ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात, आमदार ऐकतात आणि विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद त्या व्यक्तीकडे आहे, म्हणजे त्याचं नाव कोण, तर त्यांनी नाव नसतं घेतलं तरी ते राम शिंदे सरांचंच नाव येतं। एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही। ते तिथे राहत नसताना असा अहवाल यायला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही, ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले। तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत। त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांची चौकशी केली जाईल। जैन धर्मगुरू